त्याच्यापाशीच जाऊन उभारते. तिला खेळायला पाहिजे असते जरा. एक दिवशी छकुलीला खेळायला, छकुलीला घालायला लागले जाडीत. कशी उडी मारते बघ. कटाळत नाही शेळी, तर त्या महागच लागणार आता. ढकल जोरात तिला. कसा खेळ चालू आहे, असं रोज चालू असते. ते शेळीला करमत नाही भैया येणं म्हणजे. त्या मागायला लागणार आता. ढकल बघ जोरात, जोरात ढकल तिला. जोरात ढकल. शेपूट हलवून जाते. हिला जरा खेळायला पाहिजे असते एक सपाटा. आणि त्या मग पळत्या. पळ बघ जोरात तू. त्याच्याच मागे जाणार का माया जवळ न जात्या, पण त्या मागे माया मागे लपलंय भैया. त्याची पाठ सोडत नाही. हात पुढं करायचं पुरुषात नसता. हात पुढे केलं का जात्या. चला शेळ्या बांधायचं आणि वैरण टाकायचे शेळ्यासनी. चल बाई, कुठं भांडण करत बसतेस त्या संगत. शेळ्या बांधून शेळ्यांना बिस्कट घातलं बरं का. एकदम छान खाते ते बिस्कट. ते दोन्ही तिन्ही खाते. आमच्यात अजून दावण आणायचे, पण तोपर्यंत हे काही खराब होत नाही, काय नाही. हरभऱ्याच बिस्कट त्यांनी ह्यातनं व्यवस्थित खायला येते. हो सगळेजण व्यवस्थित खाते ती. मोठ्या शेळ्या असल्यामुळे बारक्या शेळ्यांना आज जाऊ देत नाही त्या. आणि ह्याचं पण खायचं चालू आहे. हे पण खायला लागले की व्यवस्थित. आता बऱ्याच जणांची तक्रार असते बरं का. पिल्ले नीट खात नाही, ते नेचवाला येते, पेंड खात नाही, ते वैरण खात नाही ते. एक एक असते तशी, पण आमची चांगली आहे, खाते ती व्यवस्थित आहे. आणि जी पिल्ली चांगलं खाते ती ना, ते चांगली राहते ती. तेव्हा ती बोकड कायम तसं करते. शिळी फूड खायच्या नादाला लागली का मागणं दूध पिते. तेव्हा जरा खाल्ल्यावर करते आणि मागणं दूध प्यायला लागते. त्या शिळीच्या कासत वाटतं दूध राखत नाही पाटाच्या. काय करायला लागला भया लागलाय वैरण गोळा करायला. ना आम्हाला जायचं आता वैरण काढायला. हिकडं आबाळ पण उठले आणि पाऊस पण बारीक बारीक यायला लागले. हिकडं तर ऊन आहे. हो का दिसला का दिवस तुम्हाला. हिकडं ऊन आहे, हिकडं आबाळ आले. आता पाऊस काय ह्या दिवसात काय सांगता येत नसते. त्यामुळं पटापटा जाऊन शिना वैरण काढायचं. आणि ह्या कोंबड्यांचा डोंबाळा असं होतोय. मला खायला लागलेलं दिसत नाही. आता कोंबड्यांना धान्य टाकायला पाहिजे काय तर. कोंबड्यांचं खाद्य संपलंय त्यामुळं ह्याने आता गहू आणायला गेले. तर कोंबड्या जास्त गहू खाते त्या. या 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 गहू जास्त खाते त्या. त्यामुळे त्याने म्हणलं यावेळेस गहूच घालूयात आणायला. दुसरं का कोंबडीचं खाद्य आणायला मिरजला जावं लागते. आणि गहू काही इथं अर्गत भेटते. कोंबड्यांना धान्य टाकले. हवं इकडं मक्का टाकल्या. दिसत्या काय मक्का दिसते की. मक्का टाकल्या आणि कोंबड्या पाणी प्यायला लागले त्या. इकडनं गडगडायला लागले जाम. पाऊस येते आणि आता जायचंय वैरण आणायला. कोंबड्यानं इथं खाद्य घातले. शेळ्यानं पाठीमागं घातले वैरण. आणि आज अंडी किती माहिती आहे का, 15 अंडी निघाली बघ. हा सगळी मिळून 15. रोज जरा जरा वाढायला लागली ती अंडी. यांचं वैरण खायचं चालू आहे. निवांत खायला लागली ती. त्या तिन्हीच मिळून, एक बोकाड आणि 2 शेळ्या त्यांना मिळून घातले. आणि ह्या दोघींना घातल्या. ह्यांच्याबरोबर हे बोकड खाते, त्यांच्याबरोबर ती पाठ खाते. त्या तिघांबरोबर एक पाठ 2 बोकडं खाते ते. आणि हे खाते ते. म्हणजे असं ही हिची फॅमिली आहे. ह्या बांड्या शेळीची ही 2 पिल्ली आहे. ते म्हणजे अगोदरची सगळी विकली ती. ही पाट आणि बोकाड हीच आहे. आणि त्या शेळीची ती सगळी आहे ती. त्यामुळे तिची तिच्या संग खाते ती, हिची हिच्या संग खाते ती. भांडत नाही ती एकमेकाला जास्त. शेळी बा तरी पण बोकडाला खाऊन देत नाही. आणि आपल्याला जायचं आता वैरण आणायला. चला पटकन. पाऊस सुटायला लागले. इकडं गडगडायला लागले. 4 थंब पण आले आणि झालं होतं, पण एवढं काय मोठं आलं नाही. पटकसुरा वैरण आणायला पाहिजे.
आधी आज मंगळवार आहे. हो का, वैरण काढली आणि आता भैया एवढं वैरण घेऊन जाते. आणखी जरा ज्वारीची जरा वैरण काढते. आणि हो इकडं पाऊस सुटलंय चांगलं येतोय काही की आता वारं जरा सुटायला लागले तिकडनं. हे नाही गायला म्हशीला पाडीला घाल. शेळ्यांना आता पुसकट घातले आणि जराशी ज्वारीची वैरण मी काढते. आणि म्हणजे मग काय होते, शेळ्यांना पण वैरण होत्या. त्याने गेलो कोंबड्यांचं खाद्य संपले, त्याने गेलं कोंबड्यांचं खाद्य आणायला. त्यामुळं वैरणचं कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडं आहे. आणि भैया पण काढतोय वैरण, पण हे का इकडनं वारं सुटलं, पाऊस सुटले. आणि भैयाचं कसं जरा बसत उठत हळूहळू काढतोय. मग त्याच्या संग हळूहळू काढूच तर आहे ना पाऊस येतोय. आणि पाऊस आल्यावर मग वैरण कसं काढायचं, त्यामुळं म्हटलं चला आपणच फटाफटा काढू वैरण नादाला लागण्यापेक्षा, आहे की नाही. त्यामुळं काढले आणि जरा ज्वारीच काढते. ज्वारीची आता थोडीशीच वैरण राहिल्या आणि परत नंतर ही गव्हातच काढावं लागणार आहे. गव्हात बारीक आहे, पण एवढंच काढून नेऊन घालून रान मोकळं करायचं पटापटीशी. नांगरायला पाहिजे, रान नांगरून खत घालायला पाहिजे, त्याशिवाय चारा काही शेळ्यांना येणार नाही. गेला का भैया? गेला किती गेला कशी गेला. मी काढते आता इथली हो वैरण. दिवस गेलाय माळायला, येत्याला त्याने पाऊस सुटलाय बरं का. आणि मी गडबडीने चालली आहे. बाबा ज्वारीची वैरण घेतल्या शेळ्यांपुरते आणि चालल्या. वारं पण ते सुटले आता. आणि भैया गेला ज्वारीची वैरण. आता मी म्हटलं चला म्हटलं आपण घेऊन जाऊया. खरं सांगायचं जास्त वजन मी डोक्यावर घेत नाही बरं का, पण अलीकडं घ्यायला लागल्या. म्हणजे जे मला त्रास होत होता डोक्यावर वजन घेतल्यावर, ते आता पूर्णपणे कमी झाला. नाहीतर मी असा माझा स्वतःचा हात पण मी डोक्यावर घेऊ शकत नव्हती बरं का. आता मी एवढं वजन घेऊन जात्या, ह्याच्यापेक्षा पण मोठं नाही त्या सध्या. पण आता मी एकटी आहे, मला जेवढं उचलतंय तेवढे घेतलंय. नाहीतर मग दोघांनी उचलल्याला पण. ह्याच्या अगोदर पण मी मोठी वजन घेत होती. मध्यंतर 7-8 वर्ष असं झालं की मी डोक्यावर काय वजनच घेऊ शकत नव्हती. वजन घेतलं की माझं डोकं लय दुखायचं. आणि आता अजिबात म्हणजे अजिबात दुखत नाही. आणि ही ताकद आहे नामस्मरणाची. नामस्मरणात लय ताकद आहे बघा. जे मनापासून तर नामस्मरण केलं ना, तुम्हाला किती पण त्रास देणारे असू द्या, शारीरिक मानसिक किंवा अदृश्यपणे, त्या त्रासाला पूर्णपणे बाजूला सारतंय बरं का नामस्मरण. त्यामुळं नामस्मरणाची ताकद आहे की मी आज डोक्यावर वजन घेऊन जाते.